विरकरवाडीत बहुउद्देशीय समाज कल्याण उपक्रम उत्साहात संपन्न. संगणक लॅब लोकार्पण, फवारणी पंप वाटप व रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. विरकरवाडीत शिक्षण, शेती आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांना बळ देणारा बहुउद्देशीय समाज कल्याण उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अत्याधुनिक संगणक लॅबचं लोकार्पण, शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप वाटप आणि युवकांसाठी रोजगार मेळावा अशा विविध उपक्रमांनी या कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत चालना देणं, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधनांची मदत करणं आणि बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं या उद्देशानं विरकरवाडी इथं बहुउद्देशीय समाज कल्याण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्य विक्रम विरकर IAS यांच्या प्रेरणेतून आणि सारथी सोशल फाउंडेशनचे संस्थापक संचालक संग्राम विरकर यांच्या नेतृत्वाखाली न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडी इथं हा उपक्रम पार पडला. यावेळी बिहार राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिव IAS विक्रम विरकर, अथर्व मराठे, सारथी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती विरकर, नगराध्यक्षा पूजा विरकर, निवृत्त पोलीस अधिकारी सौ गलंडे मॅडम, संग्राम विरकर, जगन्नाथ विरकर, हिरा राकुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेले अत्याधुनिक शोगिनी सायबरनेटिक कॉम्प्युटर लॅबचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. वायफाय सुविधेनं सज्ज असलेल्या या संगणक प्रयोगशाळेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंपाचं वाटप करण्यात आलं. आधुनिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढ साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील सुमारे 80 ते 90 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमात बोलताना संग्राम विरकर यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. तर प्रमुख पाहुणे IAS विक्रम विरकर यांनी संगणक तंत्रज्ञान आणि AIच्या युगात कौशल्य विकासाचं महत्त्व अधोरेखित केलं. ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षण, शेती आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा हा उपक्रम ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरलाय. भविष्यात अशा समाजोपयोगी उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार असल्याचं विरकर यांनी सांगितलंय. विरकरवाडीतील या उपक्रमामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि युवकांना नव्या संधीचं दालन खुलं झालंय. सारथी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गावातल्या हायस्कूलमध्ये एक डिजिटल लॅब जी आहे, कम्प्युटर आणि वायफाय युक्त, सर्व सुविध सुविधांनी युक्त एक लॅबचं आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलं. ते लॅब सुरू करण्यात आली. शेतकरी मित्रांसाठी जे शेती फवारणी पंप असतो त्याचं वाटप आणि युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार मेळावा असं आयोजनाचं एक बहुउद्देशीय सामुदायिक एक कार्यक्रम आज घेण्यात आला. विचार त्यामागचा हाच आहे की ग्रामीण भागामध्ये मुलं उद्याच्या जे युग आहे त्याच्यासाठी तयार व्हावी. आज कम्प्युटरचं AI बद्दल आपण बोलतोय, तर ते AIच्या जगासाठी मुलं तयार व्हावी आणि जॉब सिकर्स न बनता जॉब क्रिएटर्स बनावी, हा मुख्य उद्देश आहे. त्याच्याबरोबर मग शेतकरी मित्रांसाठी जे एक स्टेट ऑफ द आर्ट फवारणी पंप आहे त्याच्या माध्यमातून पाठीची दुखणी असेल ते नाही व्हावेत, आरोग्यविषयक त्यांना ज्या समस्या येतात त्या होऊ नयेत. त्याच्याबरोबर जे आज युवक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहे, सगळं आहे, पण रोजगार नाही आहे हाताला, मग त्यांचा जे टॅलेंट आहे, त्यांचं जे पोटेन्शियल आहे त्याचा व्यवस्थित उपयोग व्हावा, ते स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि समाजाचंही भलं करतील. या सगळ्या उद्देशाने सारथी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम घेण्यात आला. संपादक नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.